कैप्टनसी आपकी रहेगी? यस यस जरूर रहेगी. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू. प्रेक्षको, हा होता मॅन ऑफ द मॅच रवी, ज्याने चांगलं काम आपल्या टीमसाठी केलं. तुम्ही सुद्धा आमच्यासाठी एक चांगलं काम करा. मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा, चांगली गर्दी करा, तरच या स्पर्धेला मजा येईल. आता नेक्स्ट मॅच पाहायला तुम्ही विसरू नका. दोन टीम आमने सामने येत आहेत. एका बाजूला तुम्ही बघणार आहात चिंबारो बॉईज 6001 आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर जुचंद्र. या मॅच मध्ये काय मजा येईल ते पाहायला विसरू नका. स्टील स्टे ट्यून ऑन जेटीसी लाईव्ह. नेक्स्ट मॅच न्यू मॅच नवीन मॅच सुरू होतोय. पत्तू पॅकर जुचंद्र टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. चिंबारो बॉईज 6001 या टीमला दोन बॅटर उतरलेत, पार्थ सिंग आणि आर्यन भोईर. पत्तू पॅकर जुचंद्र टीमचे कॅप्टन आहेत आणि पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमचे सर्वा उजव्या बाजूला तुम्ही बघतायत कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांना. नितीन पाटील हे सुद्धा इथे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. जुने जाणते क्रिकेटर आहेत. एक काळ असा होता की खूप चांगलं क्रिकेट त्यांनी गाजवलंय आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये. स्ट्रेट टू द बॉलर हर्ष याचा पहिलाच बॉल खेळून काढला चांगल्या पद्धतीने. पार्थने एक धाव पूर्ण केली. एका धावेने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं. धावसंख्या 1. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर हे रणसंग्राम सुरू आहेत, ज्याच्यामध्ये चांगली उपस्थिती आमच्या प्रेक्षकांनी दर्शवलंय. वरिष्ठ मंडळींना सुद्धा तुम्ही जास्त बघू शकतायत. समोरच्या स्टँड मध्ये वरिष्ठ मंडळी क्रिकेट मॅचला बघतायत. डाव्या बाजूला सुद्धा काही खेळाडू आहेत, समर्थक आहेत. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. चांगला बॉल यावेळेला हर्ष म्हात्रेचा. पिताश्री त्याचे खुश होतील आणि मला असं वाटतं की एखाद्या मोठी टीम्स ज्यावेळेस दुसऱ्या दौऱ्यावर जात असत त्यावेळेस या खेळाडूला संधी मिळू शकते. इतका चांगला परफॉर्मन्स त्या या टुर्नामेंट्स मध्ये देतोय, मागच्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा दिला होता आणि असे खेळाडू पुढे जाऊ शकतात. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाने चांगला प्रयत्न केला झेल टिपण्याचा. झेल जरी होऊ शकला नाही तरी सुरेख फिल्डिंग केली, तारीफ करेन तशी मी. एकच धाव, 5 धावा त्यांनी सुरक्षित वाचवल्यात. धावसंख्या पोहोचली ती 2 वर. 3 बॉलची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. आता अबू याचं कौतुक करेन. हाईट आहे, उंची आहे आणि त्याप्रमाणेच तो हवेमध्ये चांगली झेप घेतोय. सूर मारताना दिसलाय. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाच्या मदतीनं चेंडूला डीप मिडॉन मध्ये वळवलं. एक धाव पूर्ण केली. फंबल झाला शतरक्षक. फायदा उचलला बॅटरने. 2 धावा ते पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत ते 4. हर्ष ह्याला जास्त वेळ मोठे फटके खेळू शकत नाही हेच दिसतंय, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय. त्याच्या आधीच्या टुर्नामेंट्स मध्ये जो आपण सभापती चषक बघितला होता त्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा त्याची चांगली गोलंदाजी झाली होती. ओ परफ्यूम डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. चांगला बॉल टाकलाय पार्थ सिंग करता गोलंदाज हर्ष म्हात्रेने. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. 4 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा हा मॅच होतो, त्यामुळेच फिल्डर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्त दिसत. सो हे बाजूने चांगले फिल्डिंगच करावी लागेल. प्रेक्षक तर आहेत परंतु तुम्हाला पाहण्याकरता ते आलेत. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. लांबी कमी. शतरक्षक अबू आता चुकी करतोय आणि ह्या चेंडूवर मोजतोय 4 धाबा. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या
चा पतू पॅकर्स शिवचंद्र या टीमवर मागच्या सभापती चषकाचा विजेता संघ. गोलंदाज आता आलाय वेदांत. चांगला बॉल फुल पिच बॉल होता. बॅटरला खडे ह्या चेंडूला खेळण्याकरता उत्सुक करणारा चेंडू होता, परंतु थोडासा ऑफ स्टंपवर सफल झाला होता बॅटर आणि योग्य पद्धतीने चेंडूला लँड केलं गोलंदाज वेदांतने. बीट केलं बॅटर आर्यन भोईरला. धावसंख्या आहे ती 8 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 20% खेळाडू आहे आर्यन भोईर, प्रफुल्लजी भोईर यांच्या सुपुत्र. बघितलं पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय, वळवलं चेंडूला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फंबलिंग होतंय क्षेत्ररक्षक दक्षची, त्यामुळेच 2 धावा आणखीन मिळत आहेत. धावसंख्या आता दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. धावा आहे ते 10. नवल पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पनामा कॅप बघताय त्याची आपण. मोठा पटका खेळला जातो. चेंडू अपेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु 1 बाउंड चेंडू जातोय ओव्हर द रोप. मिळतात 4 धावा. चंद्रपाडा चषकातील शानदार दमदार चौकार. स्कोर मूव्स ऑन 14. धावसंख्या 14 झाली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अतिशय चांगली नगरी आहे शिवचंद्र नगरी, ज्याचा आपण उल्लेख पहिल्या दिवसापासून केलाय. आणि आज जर बघितलं तर क्रिकेटच्या अनेक स्पर्धा शिवचंद्र नगरीमध्ये होत असतात. येणाऱ्या 25-26 जानेवारी रोजी सुद्धा याच मैदानावर तुम्ही तुषार चोरमळे यांची क्रिकेटची स्पर्धा बघणार आहात. त्याच्यानंतर 15-16 मार्च याच मैदानावर तुम्ही मास्टर क्रिकेटची स्पर्धा बघणार आहात. तदनंतर प्रथमेश भोईर यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठी क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावर तुम्ही बघणार आहात. आता तर 31, 1 आणि 2 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी हे 3 दिवस असतील त्या स्पर्धेचे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 14 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आणि तदनंतर त्यांच्या मनात जर आलं तर एखादी मोठी रजनी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा ते ठेवतील. चांगलं सहकार्य त्यांचं लाभलंय या स्पर्धेकरता सुद्धा. वेळ जास्त वाया जातो. प्लीज डोंट वेस्ट टाइम. वेळेला महत्व द्या. धरतीवर सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. वेळ जे शिकवतोय तो दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. हो, चांगला बॉल होता या वेळेला आर्यन करता. आर्यनचा हा पवित्रा कधी कधी चुकीचा ठरत असतोय. ऑफ स्टंपवर तो विचार करून उभा राहत नसतो. चेंडू पडण्याआधीच तो तिथे सफल होतोय आणि त्यामुळेच काही चुका घडल्या त्याच्या. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात पुढे सरकली. धावा आहेत त्या 15 धावा. 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती. खूप सुंदर गोलंदाजी चिंबारो बॉईज 6001 या टीमची होत आहे आणि खूप सुंदर खेळ केलाय तो म्हणजेच BBA चॅम्पियन्स टीमने मागच्या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. अजून आपल्याला फायनलचा मॅच सुद्धा खेळवायचा आहे, सेमीफायनलचा मॅच खेळवायचा आहे, त्यामुळेच घाई करा. काय घडलं बघूया. फील्ड जोरदार केली होती. 1 धाव तर मिळाली. व्हॉट डिसिजन अंपायरचं काय डिसिजन आलंय बघूया. लेग बायचा इशारा आलाय आणि 1 धाव अतिरिक्त मिळाली. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, त्यामुळेच हा अतिरिक्त धाब्याचा इशारा आलाय. धावसंख्या 16. स्कोर इज 16. 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आर्यन ह्या एका चेंडूवर नेमकं काय करतील. लास्ट डिलिव्हरी टू गोज. फुल टॉस बॉल. चेंडू ऑन साइडला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. आर्यन भोईर दुसऱ्या धाबेकरता धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. ओव्हर थ्रो झालाय आणि तिसरी धाव घेता घेता बळी जाईल तो आर्यनचा. याचाच अर्थ पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 18 धावा. 19 धावांचं टार्गेट असेल. 19 इज द टार्गेट नाऊ. 19 धावा कशा बनवल्या जातील याची चर्चा तर आपण करणार आहोत. ती करण्याआधी एक छोटंसं ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत.
वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत तुषार सोनावणे, आमचे मित्र आहेत, आमचे मार्गदर्शक. यस, गेम इज ऑन. 12 चेंडू आणि विजयकरिता 19 धावांचं लक्ष. पार्थ आणि आर्यनचं कौतुक करावं लागेल. एक एक चौका सिंगल डबलच्या सहाय्याने बऱ्याच धावा पहिल्या षटकात बनवल्या गेल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 5 बॉलमध्ये 7 धावा पार्थच्या नावावरती राहिल्या आणि 7 चेंडूमध्ये 9 धावा आर्यन भुईरने बनवल्या गेल्या. 19चं लक्ष. दिलीप आणि नवल ही आघाडीची जोडी. प्रत्येक षटकामागे जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पहिलं षटक फार महत्वाचं राहील आणि पहिल्या षटकात पुढे आणलं जाते ते म्हणजे पार्थ या गोलंदाजाला या संघातील एक विस्फोटक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वरती विकेटने पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. चांगला टप्पा या ठिकाणी मेंटेन केलेला आहे. पहिलाच बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लेग स्पिन होता. पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर निघाला. पिचिंग जर पाहिले तर अतिशय उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट. दिलीप आणि नवलला चांगली बॅटिंग करावी लागेल. या पुढचा बॉल बॅटची कडा आहे आणि पाहता पाहता जर पाहिलं तर सुंदर झेल. पारच्या खात्यामध्ये जाईल विकेट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलीपला परतावा लागेल. झुरो गैरो गोल्डन डकच्या स्वरूपात पहिला धक्का.
बाहेरचा बॉल होता, हलकाशी कट लागली आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पंचांचा इशारा त्या ठिकाणी तो व्हीएस विकेट जाईल. पहिला धक्का 19 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुंदरीता आपण बदलू बघतायत. पतू पॅकर्स जुचंद्र प्रथमेश दादा भोईर यांचा संघ एका बाजूला जरूर खेळताना दिसतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर असं सांगू शकत नाही आहेत की अगदी पहिल्या बॉलवरती डॉट त्यानंतर विकेट. एका बाजूला जर पाहिलं तर आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल झालेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडे लागून जातो. बॉल पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दर्पण. या बॉलवरती एक सिंगल आणि आता मध्ये टीमची टोटल धाव फटक्यावरती 1च्या घरामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. एक धाव फटक्यावरती 3 चेंडू फेकून झाले. पारचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त लाईन मेंटेन करत असताना चांगली गोलंदाजी विशाल पाटील गुणलेखक म्हणून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलेले आहे. दर्जा क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघताय. JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील स्वागत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पकडतील, फेकी होईल. ऋतिक भुईर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 3च्या घरामध्ये आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे संपूर्ण 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर खेळताना दिसतोय. आजचा 3रा दिवस चंद्रफळा ट्रॉफी आपण जरूर बघतायत. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन, चांगल्या ट्रॉफीज आहेत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हरती विकेटने ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, प्रथमेश आहे त्या ठिकाणी, कॅच वरती जरूर गेले नाहीत परंतु एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव नवलच्या बॅटमधून या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एकरी धावडे संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पारच्या माध्यमातून झालेली आहे. ग्रेट बॉलिंग. पुढचा बॉल गोलंदाज सियार, शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट, चांगला क्रीज मध्ये टाकलेला बॉल होता. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 19चा पाठला करता पहिल्या षटकात फक्त आल्या 4 म्हणजे 6 मध्ये 15. आता मात्र इथून देखील मॅचचं समीकरण 6 चेंडू 15 धावा. आपण ऐकणार डीच्या माध्यमातून. चार धावा धावफटकावरती 15 धावांचं लक्ष. 6 चेंडू इथून शिल्लक असेल. पतू पॅकर्स जुचंद्र संघाचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसात त्यांचा देखील चांगला खेळ राहिलेला आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव तर जरूर कंप्लीट केली जाईल आणि याच पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 1+1 अवंतरच्या माध्यमातून 2 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी पारच्या माध्यमातून झाली होती परंतु ज्यावेळेला अजय आले नंबर 2चे षटक घेऊन पहिल्याच बॉलवरती 2 अवंतरच्या धावा खर्च केल्या. धावा धावफटकावरती 6च्या घरामध्ये. नवल आणि दुसऱ्या बाजूला विजय ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. विजयला चांगली बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चंद्रपडा बॉईज स्पोर्ट्स आयोजित चंद्रपडा चषक 2025 NCA अधिकृत हे संपूर्ण संघ जरूर पाहायला मिळत आहेत. टॉप साईडला सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु चुरून जमिनीवरती पडल्यानंतर थोडंसं वळण घेत असताना या बॉलवरती देखील एक धाव. सिंगल डबलने आता चालणार नाही. मोठे फटके कालच्या दिवसात आपण पाहिलं की जबरदस्त कामगिरी पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये जरूर खेळताना दिसले नाही परंतु ज्यावेळेला संघ सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी उतरला गेला त्यावेळेला दीपक मडवीचे जबरदस्त स्विचिटचे नजारे आपण या मैदानावरती पाहिले. दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त, ऑफस्टिक उद्ध्वस्त केले आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला नवलला परतावं लागते. डगआउटची
प्रेशर हा मेंटेन झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कारण की जर पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त 4 धाबा खर्च केला होता पार्थने आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर अजयला आपण जरूर बघताय चांगली गोलंदाजी. पहिला बॉल जरी 2 धाबा खर्च केला त्यानंतर एक सिंगल आले, पुन्हा एकदा विकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये मिळवलेली आहे. नवीन फलंदाज धावल आलेत. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फटका फसला. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगला झेल टीमला आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट डाऊन आल्या बावली परतावं लागेल. झाले धावा फटकावरती 7-3 चेंडू आणि विजयकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळते ते म्हणजेच 12-3 मध्ये 12. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला नवीन फलंदाज आबू यांच्या माध्यमातून तर दक्ष आहेत आता मात्र नवीन फलंदाज, परंतु हॅट्रिकची देखील संधी मैदानाच्या आतमध्ये अजयला असेल. एक जर षटकार या बॉलवरती आला तर मॅच मध्ये पलटवार केला जाईल. ऑन साइडला मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मिस टायमिंग आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आर्यन भोईर चेंडू मागे जाईल, तत्पूर्वी निलेश मोरेचं बॅकअप मिळालं. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 2 धावा तर काही रोखू शकत नाही. या 10 धावांचं लक्ष असेल. येणारे 2 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील. चला या पुढचा मॅचचा टॉस आपण मुख्य व्यासपीठावरती करून घेणार आहोत. एका बाजूला BVA चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र. BVA चॅम्पियन्स आणि विजेता संघाला बाय असेल. ऑन साइडला फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला सुंदर चेंडू कलेक्ट करत असताना पार्थला आपण पाहिलं आणि या बॉलवरती एकच धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा फटकावरती एका बॉलमध्ये आता 9 धावांचं समीकरण. चला निशाण मात्र एका बाजूला असेल BVA चॅम्पियनचे टॉप कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर निखिल यांना आपण जरूर बघतात. स्विच हिट खेळलाय, फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचताय बॉल मागे. शेवटच्या बॉलवरती चौकार जाईल का तर यस शेवटच्या बॉलवरती गेलाय चौकार, परंतु मॅच जिंकले टीम वेलकम बॅक.